नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण मी पाण्याचा साठा बोलतोय हा मराठी निबंध आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यानुसार आपल्याला निबंध लिहायचा आहे. गाळ काढावा चरखांनी ही अपेक्षा, उन्हाळ्यात कोरडा घाणेरडा आनंदाचे दिवस, धो-धो पावसाचा परिणाम, गढूळ पाण्याचा कंटाळा, पाऊस आला स्वच्छ पाणी. ह्यावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी पाण्याचा साठा बोलतोय. आज धो-धो पाऊस पडला. मी पाण्याने भरून गेलोय. काय मस्त वाटतंय. त्या गढूळ पाण्याने मी कंटाळलो होतो. सगळीकडे चिलटं डास घोंगावत होते. एकही वाटसरू माझ्याकडे फिरकत नव्हता. काय घाणेरडं पाणी असे म्हणत असत. पाऊस पडल्यामुळे माझ्यातलं पाणी वाढलं आहे. आता गाईगुरे पाणी प्यायला येतील. माझ्या बांधावर गवत उगवेल. शेतकऱ्यावर शेतीला मी पाणी देईन. येथे कदाचित कमळेही फुलतील. बेडूक मासोळ्या आनंदाने बागडतील. शाळकरी मुले पोहायला येतील. पावसाचे हे दिवस माझ्यासाठी आनंदाचे आहेत. माझ्या काठावर वडाची झाडे आहेत. त्यांची शीतल छायेत शेतमजूर गुराखी बसतात. भाकर तुकडा खातात. घटकाभर विसावतात. गाई म्हशी येतात पाणी पितात. माझ्यामध्ये डुबतात. उन्हाळ्यात मी कोरडाही पडतो तेव्हा माणसे माझ्यासाठी आशेने पाणी शोधतात. त्यांची ही अवस्था मला पाहवत नाही. पावसाळा संपला की माझ्यातला पाण्याचा साठा कमी होऊ लागतो. पाणी गढूळ होऊ लागते आणि शेवटी तर नुसता चिखल शिल्लक राहतो. यावर्षी मी तुम्हाला विनंती करतो, माझ्यातील चिखल घाण बाहेर काढा. स्वच्छ का मला करा. मी जेव्हा कोरडा असतो तेव्हा मला खणा. माझा विस्तार वाढवा. माझ्यातला पाण्याचा साठा अधिक काळ टिकेल. मी तुमच्यासाठी आहे, पण मी माझी निगा राखू शकत नाही. तेव्हा हे काम तुम्हालाच करायला हवे, होय ना? आज आपण मराठी निबंध मी पाण्याचा साठा बोलतो या विषयावरती निबंध लिहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.